Now let us see theorem third. Now theorem third is three vectors a bar, b bar, c bar are coplanar if and only if. It means we have to prove the converse also. It is bidirectional, so its converse is also true. Okay, you must be remembering from 9th, if converse is not true, its converse is also true. So that's the thing. So if three vectors a bar, b bar, c bar are coplanar, if and only if there exists a non-zero linear combination xa bar plus yb bar plus zc bar equal to 0 bar with xyz not equal to 0, 0, 0. So these values of xyz are not simultaneously 0. ठीक आहे, सायमल्टेनियसली 0 नाहीये, म्हणजे याच्यापैकी कुठले तरी एक किंवा कुठले तरी दोन 0 राहू शकतात, पण तिघं एकाच वेळेस 0 असणार नाही. क्लिअर? सो लेट अस सी द प्रूफ. म्हणजे काय आहे तर तीन वेक्टर, दिस इज द कंडिशन फॉर कोप्लेनॅरिटी. कोलिनियरिटीची कंडिशन जशी आपण मागच्या थेरम मध्ये बघितली तशी ही कंडिशन कशा करता आहे, कोप्लेनॅरिटी. कोलिनियरिटी मध्ये फक्त दोनच होते, इक्वल टू 0 बार म्हणजे कोलिनियरिटी. हे तीन आले इक्वल टू 0 बार म्हणजे कोप्लेनॅरिटी. एकदम अतिशय साध्या सोप्या भाषेत जर समजून घ्यायचं असेल तर, कारण प्लेन मध्ये फक्त दोन ऍक्सेस असतात, एक्स आणि वाय, वाय आणि झेड. ठीक आहे, असंच असणार. प्लेन मध्ये मात्र वी आर टॉकिंग अबाउट द स्पेस, वी आर टॉकिंग अबाउट द स्पेस. तर त्या केस मध्ये तीन येणार, एक्स वाय झेड. नाउ लेट अस सी द प्रूफ. ओनली इफ पार्ट म्हणजे पहिला पार्ट, म्हणजे वी आर विल बी अज्युमिंग दॅट ए बी सी आर कोप्लेनर. So assume that A, B, C are coplanar. This is our assumption. They are coplanar. Now there will be two different cases in this. If we are talking about three different vectors which are coplanar, it means they are like this. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा. हे तिघही वेक्टर एकतर नॉन कोलिनियर असतील, नॉन कोलिनियर, किंवा या तिघांपैकी कुठलं तरी दोन कोलिनियर असतील. ठीक, ही केस आपण या ठिकाणी घेतो आहे. आता तुम्ही म्हणाल तर मग म्हणजे याच्यात तीन केस बनायला पाहिजे ना, तिघही कोलिनियर. ठीक आहे, तिघही कोलिनियर. त्या दोन अशा पद्धतीने दाखवले, कशा पद्धतीने दाखवला, हे झाले कोलिनियर. दुसरी केस तिघ नॉन कोलिनियर, आणि तिसरी केस काय होणार की दोन कोलिनियर एक नॉन कोलिनियर. ठीक, म्हणजे आपण त्याला असं म्हणू शकतो या पद्धतीने. मग आता इथं ही जी केस आहे ही कन्सिडर होणारच नाही की तिघं कोलिनियर आहे, कारण तिघं जर का कोलिनियर असले तर ते कोप्लेनर असणारच ना. मग तिघं जर का कोलिनियर असले तर ते कोप्लेनर असणारच. दॅट इज व्हेरी मच ट्रू, दॅट इज व्हेरी मच. बट वी आर कन्सर्न अबाउट इफ टू आर कोलिनियर अँड थर्ड इज नॉन कोलिनियर. थर्ड वेगळा आहे, दोनच फक्त कोलिनियर आहे, तिसरा वेगळा आहे. मग हे तिघं एका प्लेन मध्ये आहे किंवा नाही ते आपल्याला चेक करायचंय. किंवा दुसरी केस ही की ज्या केस मध्ये तिघही कोलिनियर नाहीये, एकमेकाला पॅरलल वगैरे काहीच नाहीये, तिघही वेगवेगळे आहेत तिघं. मग हे एका प्लेन मध्ये, अशा दोन केस आपल्याकडे येणार. या केसचा काही अर्थच राहत नाही, कारण जर का तिघं कोलिनियर असले तर याचा अर्थ तिघं कोप्लेनर पण असतीलच. ते काय प्रूव्ह करण्याची त्याला काही गरज नाही. तर या ठिकाणी आपण दोन केसेस बघतो आहे. पहिल्या केस मध्ये सगळ्यात अगोदर अझम्पशन बघा. अज्युम दॅट ABC आर कोप्लेनर, एका प्लेन मध्ये आहे. केस 1, सपोज दॅट एनी टू ऑफ ABC आर कोलिनियर. दोन कोलिनियर आहेत. लेट अस से A bar and B bar are collinear. So therefore there exist scalars x and y such that xa bar plus yb bar equal to 0 bar. That is xa bar plus yb bar इथे 0 c bar नव्हता, मी ऍड केला, प्लस 0 c bar इज इक्वल टू 0 bar. ठीक आहे, कोलिनियरिटी मध्ये ही कंडिशन असतेच असते. आपण त्याच्यात 0 c bar ऍड केला कारण इज इक्वल टू 0 bar. And x, y, 0 is the required solution for xa bar plus yb bar plus zc bar equal to 0 bar. So in case of two collinear vectors, we get this type of relation if they are coplanar.
आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सेकंड केस मध्ये नो टू वेक्टर्स ऑफ एबीसी आर कोलिनियर. आता कुणीच कोलिनियर नाहीये, तिघांपैकी कुणीही कोलिनियर नाहीये. पण आपल्याला माहिती आहे की तिघ कशी आहे, कोप्लेनर. अँड सी बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार. तिघ कोप्लेनर आहेत ना, म्हणजे आता सी बार कोप्लेनर आहे कोणासोबत, ए बार बी बार सोबत. देयरफॉर वी हॅव स्केलर्स एक्स वाय such that c bar is equal to x a bar plus y b bar. So this is from theorem 2. तीन जर का कोप्लेनर वेक्टर असतील तर एक जो वेक्टर असतो इट इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ अदर टू वेक्टर्स. So c bar can be written as x a bar plus y b bar since they are again कोप्लेनर. क्लियर. इथं थेरम 2 आपण यूज केला आणि इथं कोणता यूज केला, या ठिकाणी इथं आपण यूज केला थेरम 1. दोन वेक्टर जर का कोलिनियर असतील तर एक्स ए बार प्लस वाय बी बार 0 बार असतो. हा थेरम 1 होता. या दोघांमध्ये आपण 0 सी बार ऍड केला म्हणजे या पद्धतीने ते होऊन गेलं. या केस मध्ये आता सी बार कोप्लेनर आहे ए बार आणि बी बार सोबत, सी बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार फ्रॉम थेरम 2. आता यालाच मी लिहू शकतो एक्स ए बार प्लस वाय बी बार सी बार तिकडे नेला तो झाला मायनस सी बार. म्हणजे आता अर्थ जर का मी एक्स ए बार वाय बी बार झेड सी बार सोबत कंपेअर करत असेल तर एक्स इक्वल टू एक्स, वाय इक्वल टू वाय आणि झेड इक्वल टू -1. म्हणजे एक्स वाय -1 इज द रिक्वायर्ड सोल्युशन फॉर. हा रिझल्ट जो आहे दुसरा तो या केस मध्ये सुद्धा प्रूव्ह होतो. तर आपण ओनली इफचा पार्ट प्रूव्ह केला, म्हणजे एबीसी जर का कोप्लेनर असतील तर हे रिलेशन आपल्याला मिळतं. दॅट इज कॉल्ड एज लिनियर कॉम्बिनेशन. एक्स ए बार वाय बी बार झेड सी बार इक्वल टू 0 बार. आता इफ पार्ट म्हणजे कॉन्व्हर्स. म्हणजे नाउ दिस इज गिवन अँड वी हॅव टू प्रूव्ह दॅट एबीसी आर कोप्लेनर. उलटा त्याचा कॉन्व्हर्स घ्यायचा आपल्याला. सो कॉन्व्हर्सली सपोज एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू 0 बार वेअर वन ऑफ एक्स वाय झेड इज नॉन झिरो. ठीक आहे, तिघ एका वेळेस 0 नसणार. से झेड इज नॉट इक्वल टू 0. Let us say z is not equal to 0. So therefore zc bar can be written as x a bar तिकडे जाणार minus x a bar, yb bar तिकडे गेला झाला minus yb bar and this implies what? या z ने या दोघांना डिवाइड करणार. So c bar is equal to minus x upon z a bar आणि minus y upon z b bar. So it means what? C bar is a linear combination of A bar and B bar. म्हणजे C bar हा A bar आणि B bar सोबत कोप्लेनर आहे. So therefore C bar is coplanar with A bar and B bar and therefore A bar, B bar, C bar all the three vectors are coplanar. So आता converse होता. Now corollary 1 as in the case of collinearity this is coplanarity. If A bar, B bar, C bar are not coplanar, कारण जर का ते कोप्लेनर असले तर हे रिलेशन असतं माहिती आपल्याला. ठीक आहे, पण ते आता कोप्लेनर नाहीये आणि तरी सुद्धा जर का एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार हा 0 बार असेल तर एक्स वाय झेड तिघही 0 असतील. कारण because if x y z not equal to 0 then abc becomes coplanar. इथं बघा एक्स वाय झेड जर 0 नसतील आणि हे रिलेशन जर असेल तर याचा अर्थ काय होतो की एबीसी हे कोप्लेनर आहे. एक्स वाय झेड 0 नसतील आणि हे गिवन रिलेशन असेल तर याचा अर्थ होतो की एबीसी कोप्लेनर आहे. मात्र त्याच्या उलट जर एबीसी कोप्लेनर नसतील, ठीक आहे, आणि हे रिलेशन होल्ड करत असेल एक्स बार वाय बार झेड सी बार 0 आहे तर त्याचा अर्थ होतो की एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू या 0 असल्या पाहिजे. Corollary second. The vectors A bar, B bar and x a bar plus y b bar are coplanar for all values of x and y. They are always coplanar. A bar, B bar आणि त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन. वर्ड बघा कुठला यूज करतो मी, लिनियर कॉम्बिनेशन ऑफ बोथ. या दोघांचं लिनियर कॉम्बिनेशन. हे जे तीन वेक्टर्स आहेत ते नेहमीच कोप्लेनर असतात. एक्स आणि वायच्या काहीही व्हॅल्यू असू द्या. So that is theorem third.
काय डाऊट असेल तर विचारून घ्या. Let us understand what is the difference. First difference is that we are not talking about x-axis, y-axis, and z-axis, but in general we are talking about any three vectors. Any three vectors, a bar, b bar, and c bar, whose point of intersection is point A. So that is, let us say, initial point of a bar, b bar, and c bar is same, and it is given as point A. So that is the initial point of vector a bar as well as b bar and c bar. Now the theorem is, if a bar, b bar, c bar are three non-coplanar vectors, though they are not in one plane, they are not in one plane, they are in different planes, then any vector r bar in the space can be uniquely expressed as a linear combination of a bar, b bar, and c bar. क्लिअर. आता हाच सिमिलर कन्सेप्ट आपण याच्या अगोदर पाहिला. परत दोन म्हणजे प्लेन, तीन म्हणजे सॉरी दोन म्हणजे प्लेन, तीन म्हणजे स्पेस. दोन म्हणजे प्लेन, तीन म्हणजे स्पेस. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय, जर का मी या ठिकाणी दोनच वेक्टर नसते, ए बार बी बार, मग त्यांचं जे काही लिनियर कॉम्बिनेशन असणार ते असणार एक्स ए बार प्लस वाय बी बार. आपण ऑलरेडी पाहिलं. या केसमध्ये दिस इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार, बी बार अँड सी बार if the vector given is in the space. So now let us prove this theorem. Now let us take three non-coplanar vector. या ठिकाणी तीन non-coplanar vector आपण घेतले, a bar, इकडे b bar आणि इथे c bar, non-coplanar vector. Let us say this is point P. Now AP is nothing but r bar. AP is nothing but r bar. Now this point is in space. या ठिकाणी आहे तो स्पेस मध्ये, लक्षात घ्या. स्पेस म्हणजे थ्री डायमेन्शनल स्पेस. मग तो या ठिकाणी जसं या ठिकाणी पॉईंट शो करतो, मग त्याला एक्स डायमेन्शन असणार, वाय असणार, ऍज वेल एज झेड सुद्धा असणार, तीन डायमेन्शन असणार. ठीक. मग आपण या ठिकाणी पॅरलल पाईप तयार करून घेतला. या पॉईंटला एक पॅरलल पाईप आपण तयार करून घेतला की हा जो पॉईंट आहे तिथून याला पॅरलल लाईन इकडे येणार या साईडला, सिमिलरली इकडे तो जॉईन होणार. सो दिस इज व्हॉट, दिस इज अ पॅरलल पाईप of this point P. Now, as you can see, this AB bar, A, B bar, and A bar, they are collinear. Okay, AB bar and A bar collinear. Similarly, this AQ bar and B bar, it is also collinear. Similarly, this AS bar and C bar, it is also collinear. So, तेच लिहिलं. AB bar म्हणजे XA bar, AQ bar हा इकडे तो म्हणजे YB bar, it is in the direction of B bar, and AS bar is, let us say, ZC bar, where X, Y, Z are all scalars. Now also by triangle law of vector addition, AP bar, हा जो वेक्टर आहे AP bar, by triangle law of vector addition it can be written as AC bar plus CP bar. arrow show करून द्या या ठिकाणी. If I am considering triangle ACP, ठीक है, in triangle ACP प्रद्युमन, ठीक है, ACP हा वेक्टर AC, इकडून इकडे वेक्टर CP, is nothing but AC bar plus CP bar in triangle ACP. Now this AC bar is again a linear combination bar is equal to XC bar plus YB bar plus ZC bar, that is
R bar is a linear combination of A bar, B bar, and C bar. That we have proved. Again, for uniqueness, this X, Y, Z are unique numbers. You cannot get different answers for that one. So let us say, suppose R bar is equal to X1 A bar, X2 B bar, X3 C bar. Now I have already expressed R bar as a linear combination of A bar, B bar, and C bar using numbers X1, X2, X3. So it cannot be expressed in terms of different numbers. पण तेच आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं. म्हणून आपण अज्युम केलं की लेट अस से also R bar is equal to Y1 A bar, Y2 B bar, Y3 C bar. Clear? For some scalars or for some value X1, X2, X3, Y1, Y2, Y3. What we need to prove? Uniqueness म्हणजे X1, Y1 इक्वल असले पाहिजे, X2, Y2, X3, Y3 सगळे इक्वल असले पाहिजे. That we need to prove. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 दोघे इक्वेशन जर का आपण सबट्रॅक्ट केलं जसं अगोदर सुद्धा केलं R bar मायनस R bar बिकम 0 bar is equal to इथे X1 minus Y1 A bar, similarly X2 minus Y2 B bar, similarly X3 minus Y3 C bar. Now we have seen in the last theorem, theorem third, corollary 1, if A bar, B bar, C bar are three non-coplanar vectors and still we are getting a linear combination is equal to 0 bar, it means X1 minus Y1 equal to 0, X2 minus Y2 0, X3 minus Y3 0. म्हणजे याचा अर्थ होतो X1 Y1 इक्वल आहेत, X2 Y2 इक्वल आहेत आणि X3 Y3 सुद्धा इक्वल आहेत. म्हणजे युनिकनेस आहे. ज्या काही वेगळ्या व्हॅल्यू नाहीयेत त्याच व्हॅल्यू असणार आहेत. They are the same values. So that is uniqueness of this theorem. So there are total 4 theorems in boards. They are expected. As far as questions are concerned, questions differently आपण सॉल्व्ह करतो. आपल्याला फक्त या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. नॉन कोलिनियर, नॉन कोप्लेनर किंवा कोलिनियर, कोप्लेनरच्या काय कंडिशन्स आहेत, लिनियर कॉम्बिनेशन काय आहे. To write it down one by one again. They are in the same plane or parallel plane. If they lie in the same plane or parallel plane, then we say that these vectors are coplanar vectors. Now remember, the pages of your textbook are not parallel planes. Pages of your textbook are not parallel planes. They are not parallel planes because they are intersecting planes. They are intersecting each other. त्या ठिकाणी आपण बाइंडिंग केलेलं आहे त्या ठिकाणी ते इंटरसेक्ट झाले आहेत. मग पॅरलल प्लेन्स तुला म्हणणार हा एक प्लेन असेल ठीक आहे त्याच्यावरती हा दुसरा प्लेन. These two planes are parallel planes which are not intersecting each other. ठीक तर या अशा पॅरलल प्लेन्स मध्ये असतील किंवा एकाच प्लेन मध्ये असतील तर त्यांना आपण म्हणणार कोप्लेनर वेक्टर्स.